नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 12 मार्च 2026. आता ही सगळी घाण काढली. ही जी वरची घाण आहे का नाही, सगळीकडची घाण काढली. तो वरचा पत्रा होता का नाही घातलेला, तो पण काढला. कारण की लय घाण झालं ना, सगळा झाल्या. सगळे एकदा काढून घेतलं. आणि खाली तर इतकं पडलेली घाण, एक पोतं भरलं अख्खं. एवढी घाण काढली सगळी इकडची. पाक अशी खराट्यानं लुटून घाण काढली. आता हे धुवायचं आहे. आता मी बघायला लागली पाण्याची वाट, कारण की सगळं मातीनं भरलं आहे ना, हे काय सगळं धुळ्यानं भरले. आता हे धुवायचं आहे. पण आता कसं दिसतंय बघा, वेगळंच दिसायला लागले. वरनं सगळा उजेड खाली पडायला लागला आहे. म्हणजे पत्रा काढला आहे ना, त्यामुळं वेगळं दिसायला लागले. आता धुवायचं आहे, पण आता पाणी बघायला लागलं आले का. पाणीची वाट बघायला लागली, अजून पाणी आलं नाही. काय पायपा सगळ्या लावून ठेवलेल्या आहे त्या आईनं. आता पत्रा झाकण्यासाठी लाकूड तोडत होता राहुल मगाशी. ठीक आहे, हाय तसं लाकूड पडले, कोराड बिराड तशीच पडल्या. म्हणजे मगाशी लाकूड तोडत होतं ना, त्यावर का ती कामाला आला बोलवाय, त्याला कामाला गेला आत्ता. ही एवढं 2 कणकं तोडून का नाही, ह्यो एक कणका आणि ह्यो एक कणका, 2 कणकं आहे ती. तिथं 2 कणकं वर लावून त्याच्यावर पत्रा झाकायचा होता. म्हणजे कसं माहिती आहे का, ठीक आहे, वर इकडे गाडवा लाकडाचा बांबू आणि तिकडे गाडवा लाकडाचा बांबू, त्याच्यावर पत्रा झाकायचा होता. त्यासाठी तो लाकूड तोडत होता. 2 बकलं करत होता लाकडाची. 2 तुकडे केली ती. नेमकं ते कामाला बोलवायला, मग कामाला गेला. आता आई काय करते, जेवायला लागली. आई काय करतेस? अगं दही लावतीस काय? संध्याकाळी लावणार आहेस सोय? आत्ता लाव की, त्याला काय होते, दुपारपर्यंत लागेल की. हा, पाणी अजून नाही आलंय. पप्पा कुठं चालली ती? आंघोळ. हा, लब्बर नळाला आहे की, गाय पिशवी कशाला पाहिजे बदलली? हा, अगं आहे की पिशवी. काय काढलीच काय ह्याची नळाची पिशवी होती, एक काढली वाटतं आहे ना. मग ही कशी बसायची? लब्बर पाहिजे घ्यायला. ती की हुडकून एखादा लब्बर. कुठं? अगं हे लावायचं कसं म्हणतोय मी, मला येत नाही लावायला. लाव आज. अगं आत्ता बघून आले, पाणी नाही आलं. बघू कसं लावतेस नळाला. राहू दे, लब्बर लावायची गरज नाही. हा, या असं लब्बर लावायचा वे. मग त्याचं पण काढ, ते पण घाण झालं. आणली नाहीस काय? पप्पा कुठं चालली ती? काय बोलू ना तेव्हा. ग्रामपंचायतमध्ये चालली ती बहुतेक. पिशवी बघायला येत ना. हा, लयच उजेड पडलाय पत्रा काढल्यापासून. असा उजेड पडलाय, ठीक आहे, पाक घरापत्र येते उजेड. आले पाणी? अगं आत्ता बघितलं नव्हतं. काढ बरं पाईप. आया पाणी आलंय, मला माहीतच नाही. मी पाईप काढून बघितली नाही ना. लाव अंगा उडेल. धुवून घेऊ का? मग पाणी जाणार ग धुवून घेतल्या बोळात. बारड्या हे काय तर पडल्या त्या. टाइम की टाकी तर भरू दे, कळतंय लगे तिथं. असं भरत्या कसं लावायचं बसते नाही काय नाही. ही बंद करून लाव की. बंद करू काय? तेवढी पण पाईप जायला पाहिजे की. हा, केली बघ. जोरात लाव. आया आणि सटली ग पाईप. थांब. लावली बघ. शेवटला काय धुतोयस तू? पाणी जाईल ग. शेवटला धु म्हणताना आज सगळं आत्ताच धुवायला लागल्या बा. मी आता जाणार कामाला. मी धुतो नंतर धुतो की मी. अजून एक पाईप आणखी जात नाही तिथपर्यंत. तुकडा कुठे गेला? ही काढू का तुकडा? पाईप ही पुरत नाही ना, त्यामुळे ही काढायला लागली. निघा कसली जाम बसवल्या मित्रांनो. इधर कमी पडेल पाईप.
ती नाही बसत, ती दुसरी आहे. बघ की मी परवा बसवलेली. पण तिथं पण जात नाहीये. थांब दुसरी आणतो मग. काय ही पण बसत नाही म्हणते आई पाईप. तर कुठली घेऊ पाईप. हा ही पडल्या. ही जर ही बसते का बघ. कुठलं अजून पाणी भरायला लय झोळा पडलाय. पाणी अजून भरायचं आहे टाकी. सर मी धुतो सर. तो बसलाय आज सर की इकडं देव बंद करतात लगेच जाऊन म्हणून म्हटलं. देवळ धुतो मी तिकडं. बस खेळ करत. आई पाणी झालं म्हणून कपडे भराभरा धुवायला लागले. भराभरा धुवू नको ग. हाय पाणी भराभरा धुवायला लागले कपडे आहे का. पाणी झालं म्हणून ही इथं बघतो पाणी टाकीत पडते का कळते ना लगेच. कान लावलं की कळतं ना पाणी टाकीत पाणी पडते का नाही ते कळते. बघू. हाय पडते टाकीत पाणी. म्हणजे असा आवाज येतो ना वर पाणी जातेलं. आता त्याच्यावरून कळते टाकीत पाणी जाते वर. आणि इथनं भरले की इथनं पण पडते ना. आणि यो नळ चालू केला की तरी पण कळते आतला नळ. हा नळ चालू केला का नाही पाणी यायला लागलं का नाही तरी पण समजायचं की टाकीत पाणी पडते. जर ह्याच्यात पाणी येत नसलं तर समजा की टाकीत पाणी पडत नाही. आता पाणी यायला लागलं म्हणजे टाकीत पाणी पडते. असा ॲड केली आम्ही. त्यासाठी नळ लावला इथं. नाहीतर ती सारखं वर चढायचं ते होत नाही ना. मग चढायला शिडी पण नाही ना चढायला तयार केलेली नाही. नाहीतर इथनं चढायला लागते सगळं. इकडे पाय ठेवून चढायला लागते. त्यासाठी आम्ही ते वळखायसाठी तो नळाला हात लावला आहे. गडबड का करायला आज कपडे धुवा. पाणी आहे की. पाणी दुसऱ्या नळात येईल की जलस्वराजचं. आत्ताशी आडाच आलं लावलं की टाकीत भरेल का पाणी जायला म्हणून गडबड करायला. हा पाणी जायला म्हणून गडबड करतेस नाही जात पाणी. काय म्हणलीस आई. कपडे जरा इकडे सारखे असं लांब टाक ग म्हणजे वाळेल. हो ही लाकूड तोडताना कोराड इथेच टाकल्या. तिनं आत ठेवतो कोराड. कशाला वगैरे बाहेर ठेवायची. कोराड कुठं ठेव आहे. कुठं आत ठेवू का पोत्याखाली ठेव. इथं पोत्याखाली नको इकडं आत ठेवतो. बरं राहू दे इथेच ठेवतो पोत्याखाली. काय करायचं आहे. टाकी बाहेर सरकारी कुठली कट्ट्यावरची. हवय पाणी तर भरू दे पहिला. पाणी टाकतो तर भरते की टाकी. टाकी भरल्या का बघायला पाहिजे पहिला. अर्धवडच काम आहे का पडते का बघितलं पाहिजे. हाय पडतंय टाकीत पाणी. कोथिंबीर कशाला बाद झाल्या. ठेवले चांगले असे फडके ठेवले म्हणजे ती काय बाद झाल्या फेकून कुठं काळे झाले ना. हा कोथिंबीर मिळत नाही माव. काय ओलं फडकं केलंय वे. आणि कुठं ठेवणार आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही असं ठेवण्यापेक्षा ओलं फडक्यात. ठेवले 2 पेढे नसले की कुठं जाते जाते कुठं जाणार आहे. बाहेर निघाला. भांडी बाहेर टाकतो ही. झाडाच नाही ते टाके भरल्याशिवाय सोडता येत नाही. ते भांडी टाकतो. बॅरेल भरलेलंच आहे की काल. भांडी तर बाहेर ठेवतो. भांडी बाहेर ठेवतो पहिला. कारण की गॅस गट्टा पुसायला लागते ना आईला. त्यामुळं भांडी बाहेर ठेवायला लागते सगळे.
काय करायचं आहे? सिलेंडर बुक करायचं आहे. पण ज्या नंबरावर रजिस्टर केले त्या नंबरावर बुक करायला लागते. त्या नंबरावर बॅलेन्स नाही ना माझा, दुसऱ्या नंबरावर आहे. मग दुसरा नंबर अवघड. पण दुसऱ्या नंबर होत नाही ना. आता माझा नंबर त्याला लिंक केला आहे ना गॅसच्या याला, त्यामुळं त्याच्यावरूनच करायला लागते. आता त्याच्यात नाही बॅलेन्स. बसा बोंबात आता 1200 रुपये होते सगळे. 1200 रुपये नाही, उद्या बॅलेन्स मारतो की न करतो बुक है ना. काय आलं ते जलसराचे पाणी आलंय. माघारी आला पाणी आलं जेल सर कुठं आलंय तेव्हा? ओके तिथे वाट आहे. थोडं जाऊन बघ. पण इथं नाही आलेलं अजून पाणी. हे आड्याचं पाणी आलंय ना, टाकीला लावलंय. जल स्वराचं कुठं आलंय तेव्हा अजून? ते बघ की पाईप थोडं. पुढं ती वेगळी पाईप आहे. नाही असलीच आहे पांढरी. नाही इथं नाही काय नाही उगीच. नाही, इथं जरा वेळ लागेल ना याला. पहिला तिथं आला असेल मग इथं येईल थोड्या वेळाने. एक 5 मिनिटानं थांबून येईल पाणी. लगेच येत नाही हो. पण म्हणते ती जल स्वराज्याचं पाणी आलंय, पुढं आलंय, पण इथं कसं आलं नाही म्हणते ती. मी म्हटलं येईल 5 मिनिटात. हे का यो जल स्वराज्याचं नळ आहे. इथं आलं नाही पण पुढं आलंय. येईल एक 5 मिनिटात पाणी येईल. पप्पा म्हणते ते आलंय का बघ. पुढं आलंय ना पाणी आणि इथं कसं काय आलं नाही ते कळलं ना मला. सगळं एकच पाणी आलं पाहिजे. मला वाटते काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे या नळात, त्यामुळं आलं नसणार आहे. आवाज पण काय, हवा पण येणं झाल्या. या आडाचं आलं आहे पाणी. आमची इथं आड आहे ना, मग तिथलं पाणी येतं आहे. हे टाकीत सोडले. पण या जलस्वराज्याचं पाणी कसं आलं नाही ते विचार करते मी. हो आडाचं पाणी गेलं का बघायला पाहिजे. हाय पाणी. मला वाटलं गेलं का काय असं सारखं. म्हणजे पप्पा म्हणलं ना पाणी गेलं का बघ, म्हणून म्हणलं आपलं बघावं पाणी गेलं का. काढून बघितलं. आता ही पाईप उन्हात टाकले. हे काय ही पाईप कडक झालते ना, हे काय सगळी उन्हात टाकल्या. म्हणजे उन्हात टाकले का नाही जरा बिलबिलीच होते ना. म्हणजे पाईप व्यवस्थित अशी लांब लचक होते ना. पाईप कडक असले का नाही व्यवस्थित, म्हणजे पाईप असं काढता येत नाही ना व्यवस्थित. सगळीकडं दुमटती पाईप इकडं तिकडं. मग अशी मऊ पाईप झाली का नाही व्यवस्थित ही होती. त्यामुळे उन्हात टाकले पाईप. काय झालं? हा आलं जलसराच्यातून पाणी आलं. पिवळे येऊ दे तरी मोठं. मोठं कुठं आलंय अजून? हे काय जलसराच्यातून पाणी आलंय. हा पाईप काढून पिवळी लावलेला बादली भरेल की ते 2-3 बादले. कुठली ही पाईप लावू? पिवळे तिथली ती पाईप इथं लाव. लाव इथं. मलाच कळ ना कुठली पाईप लाव म्हणते ती. ही पाईप लाव म्हणते ती. हा लाल पडू दे. ही पिवळे लाव म्हणते उन्हात टाकलेली. ही लाव का? शीत लावतो. लावले. पाणी तरी मोठं होऊ दे बादलीत. कुठं आलंय पाणी? हां हां जलसराच्या नळाला पाईप लावल्या. झालं आता आडाचं पाणी गेलं म्हणते ती पप्पा. आडाचं गेलं म्हणते ती. हा गेलं पाणी आडाचं. आता हे बंद करतो. आपण पाईप ठेवतो तिथं. आता जलसराजाचं पाणी आले. आता सोडलं यात. आता ही बारडी बिरडी भरली की झाडासनी पाणी मारणार सगळीकडं.